कॉफी पिओ बिस्किट खाओ, कॉफी पिओ बिस्किट. नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहोत वसईमधल्या कॅफे 702ला फॉर अ क्यूट लिटिल कॉफी डेट. फर्स्ट इम्प्रेशन, ऑनेस्टली ॲम्बियन्स खूप कोझी आहे, परफेक्ट फॉर चिल डेट्स. फ्रेंडसोबत हँगआउट करायला पण किंवा इवन सोलो कॉफी टाईमला आले तरी मस्त आहे. लाइटिंग पण मस्त आहे, फुल एस्थेटिक वाइब्स. मेन्यू बघून तर आम्हाला खूप कन्फ्युजन झालं बिकॉज एव्हरीथिंग लुक्ड सो टेम्पटिंग. म्हणून आम्ही सुरुवात केली एक मस्त स्टँडर्ड कॅपेचिनो कॉफी विथ हेझलनट सिरप. पहिलं म्हणजे सर्वात पहिलं इकडे आला का मला हे हेझलनट कॉफी आवडते यांची. त्याच्यावरती ब्राऊन शुगर, म्हणजे थोडासा आपण हेल्दी राहूया. बायको सांगते की ब्राऊन शुगर नॉर्मल शुगर ब्राऊन शुगरमध्ये काय फरक नसते असं ती बोलते. बट जिसकी ज्यांची सोच त्यांच्याप्रमाणे जे काही ते डायलॉग आहे ते मिक्स 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 करू. लेट्स ट्राय. अच्छा, यांच्याबरोबर ना अगोदर ना इकडे ते बिस्कॉफचे बिस्किट यायचे, आता हे कोणते तरी दुसरे येतात. बट हे जी बिस्किट लागते इट्स लाईक हेवनली. कॉफी वसईमध्ये जेवढे पण कॅफेज आहेत त्याच्यातली वन ऑफ द बेस्ट कॉफी इज फर्स्टली एक ब्लू टोकायची आणि सेकंड म्हणजे कॅफे 702ची. ह्याच्यानंतर हा बिस्किट. हा बिस्किट जो आहे ना, आय डोंट नो याच्यात काय आहे, मैदा आहे का कोणता बिस्किट आहे, बट इट इज कम्प्लिटली डिफरंट. एकदा तू ट्राय करून बघ. भारी आहे ना. बटर कुकी आहे. बटर कुकी, बिस्किट नाही, सॉरी कुकी. आपण एकदम भुजी. म्हणजे भाई, कामावरून जर तुम्ही इकडे या वसिनिटीमध्ये राहत असतील आणि जर कामावरून आले स्ट्रेसफुल एकदम, यांची इकडे यायचा एक हेझलनट कॅपेचिनो घ्यायचा, ते प्यायचा, बिस्किट खायचा, कॉफी पिओ बिस्किट खाओ, कॉफी पिओ बिस्किट खाओ. त्याला मी रेटिंग देणार एकदम क्रेझी सीन्स. भारी, ह्याच्यापेक्षा भारी कॉफी मी कधी पिली नाही, एस्पेशली हेझलनट कॅपेचिनो. तर आता मी पण ट्राय करून बघते. सरांनी एवढी तारीफ केली का बेस्ट बेस्ट कॉफी आहे, म्हणून आपण ट्राय करू. ॲक्च्युअलमध्ये खूप मस्त आहे. टेस्ट में बेस्ट, मम्मी और कॅफेची ओळख त्यांच्या कॉफीनेच करायला पाहिजे. फूड किती कॉन्टिनेंटल असो, कोरियन असो, काय पण असो, कॉफी त्यांचा ग्राउंड बीन कसा आहे, त्याची क्वालिटी बेस्ट. आणि हे कॅफे 702. मला इकडे गेमचा एक सेक्शन पण भेटला, म्हणून आम्ही आता हा काहीतरी इंटरेस्टिंग गेम वाटते. म्हणजे यांची इकडे सरांना काय माहिती नाही, मूवीज कधी बघत नाही, मूवीज आपण बघत नाही. तो बघू यांची आता. इकडे जेवण म्हणजे कसं एकदम फ्रेश येते ना, सो थोडासा 15-20 मिनटं लागतात. बट त्याच्यामध्ये आम्ही तर फक्त एकच गेम घेतलाय. मागे बघाल तर खूप गेम्स, पुस्तक आहेत इकडे वाचायला. गेस द मूवी. काय मला काय समजलं नाही. तर आपण एक कार्ड पिक करणार आहेत अँड लेट्स सी. इट इज गेस द कॅरेक्टर. गेस द कॅरेक्टर. इट इज चंकी पांडे, मामा मिया, आखरी पास्ता. आखरी पास्ता. बिकॉज देर इज ओनली वन पास्ता लेफ्ट. बघूया मॅडम गेस करू शकते की नाही मूवी. पुढे गेला पहिला मूवी. थांब एक सेकंड. ओके, गेस द मूवी. कार्डवर लिहिले कह दिया ना बस कह दिया, विच इज आय थिंक अमिताभ बच्चन डायलॉग फ्रॉम नो, इट इज जया बच्चन आय थिंक. जया, अमिताभ, रेखा हे सर्व एकच आहे. तुम्ही प्लीज मूवी गेस करा. मूवी आहे, येस, प्लीज गेस द मूवी. बागबान. नो नो. कभी खुशी कभी गम. यस, इट्स कभी खुशी कभी गम. वाव. हाँ? आणि आपला हॅम अँड चीज सँडविच आलेला आहे. याच्यात लेयर्स बघा तुम्ही. ब्रेड, त्याच्यानंतर ते कोल्स्लॉ का काय, आईसबर्ग लेटिस, चीज, हॅम
आणि किती लेयर्स ऑफ हॅम आहे प्लस टोमॅटो. 1 2 3 4 5 लेअर्स ऑफ हॅम्स. टोमॅटो आहे जे आपण डिस्कार्ड करतो. आय डोंट लाईक टोमॅटो. बघूया. ह्यांची एक स्पेशालिटी काय माहीत आहे का रे? हे ब्रेड मला माहिती नाही कुठून आणतात, की हे घरूनच ब्रेड बनवतात. आणि ते बोलता बोलता आपले 3 डीप आले. हे कोणता डीप आहे? गार्लिक बटर, मॅरिनारा आणि बेसिल डीप. थँक्यू. तर त्याच्याबरोबर आपण अजून एक बाईट घेऊन बघूया. ओ ओ ओ होल्ड ऑन. मॅरिनारा बरोबर. म्हणजे मॅरिनारा बरोबर एवढा खास नाही लागेल. जे नॉर्मल लागते ना, इट्स वन ऑफ द बेस्ट. म्हणजे यांचा ब्रेड एकदम असा सॉफ्ट असते, सॉफ्ट फ्रॉम द इनसाइड, बाहेरून एकदम असा क्रिस्पी क्रंची आहे. आणि यांची हॅमची क्वालिटी पण ऑन अ डिफरंट लेवल आहे. ह्याच्याबरोबर जो डीप येतो, जो मेयो गार्लिक डीप, आता हे याला कॉम्प्लिमेंट करते. ह्याला रेटिंग मी आता नाही देऊ शकत. आय एम कन्फ्युज बिटवीन क्रेझी आणि एकदम क्रेझी. तर पहिला बायकोला ट्राय करू दे, मग आपण मिळून रेटिंग देऊया. आपण ट्राय करूया फ्राईज विथ द चीजी मेयो. बाय द वे फ्राईज ह्याच्याबरोबरच येतात. इट्स कॉम्प्लिमेंटरी. यम्मी आहे एकदम हा सॉस. अँड नाव वी हॅव टू ट्राय द हॅम सँडविच. एकदम ॲपेटायझिंग दिसते बघ, किती छान, किती लेयर्स आहेत. अँड द बेस्ट बाईट. लेअर. एकदम क्रेझी आहे हा. एकदम सॉफ्ट ब्रेड, ॲक्च्युअलमध्ये एकदम सॉफ्ट आहे. आणि तो हॅम आणि तो चीजचा लेअर एकदम क्रेझी आहे. मला खूप जास्त आवडले. एक काम कर ना, थोडा काहीतरी डिफरंट करा ना. हा वाला जी ग्रीन चटणी आहे ना, कोणती आहे Pesto, त्याने? काय it is pesto. पेस्तो बरोबर ट्राय करा एकदा. आणि हे याच्याबरोबर नव्हते, आम्ही सेपरेटली ऑर्डर केले बिकॉज वी वॉन्टेड टू ट्राय त्यांचे डिप्स. पेस्तो मस्त आहे ॲक्च्युअलमध्ये. बेझिलचा टेस्ट यायला लागला आहे. ब्रेड इट इज कॉम्प्लिमेंटिंग गार्लिक ब्रेड आणि पेस्तोवाला कॉम्बो वाटते. बट ॲक्च्युअलमध्ये खूप छान आहे. मला हॅम खूपच आवडला. आपण बघू मॅडम गेस करू शकतात की नाही मूवी. कम ऑन मॅडम. ओके, मूवी आहे. होल्ड ऑन. येस, दिस इज अ मूवी. एक गेस ब्रिज करा. आहे गेस करा. आणि आय थिंक इट इज कल हो ना हो. हो. एवढे तास कारण- आपण नेटफ्लिक्स वरती हे करतात कारण टाइमपास. याच्यामध्ये जी ॲक्टर आहे तो आहे शाहरुख खान आणि ॲक्ट्रेस आहे प्रीती जिंटा. हो, ऍक्टर शाहरुख खान. मला शाहरुख अँड आय खानची नो दिस बिकॉज हा ड्रेस एकदम आयकॉनिक आहे. मला शाहरुख खानची ऍक्टिंग येते. आता आपण हॅश ब्राऊन ट्राय करणार आहोत. हॅश ब्राऊन म्हणजे माझा फेवरेट साईड्स आहे. जे साईड्सला असे डिशेस येतात ना, त्याच्यात हॅश ब्राऊन इज माय फेवरेट. मी घरी पण बनवतो. पेस्तो बरोबर ट्राय करू पहिलं. हॅश ब्राऊन इज क्रिस्पी, बाहेरून क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट. म्हणजे असं वाटतं का आपण यांची खूप तारीफ करायला लागला. बट तारीफ करण्यासारखं आहे. मॅरिनारा सॉसमध्ये असं वाटतं की मी बोंबलाची जी चटणी असते त्याच्यात बुडून खायला लागला. बट टू बी फेअर, मॅरिनारामध्ये मला एवढं आवडलं नाही. म्हणजे सँडविच पण नाही आवडला, हे पण नाही आवडला. बिकॉज मॅरिनारा इज मेंट टू बी विथ पिझ्झा. गार्लिक बटरमध्ये टाकलं की असं वाटतंय का आपण ते बोंबील रवा फ्राय खातो ना, सेम ते. बघ ट्राय करून, एक सेकंड घे, ट्राय करून बघ. असं नाही वाटतं बोंबील रवा फ्राय खायला लागले. ॲक्च्युली सो हॅश ब्राऊन इज क्रेझी, आणि परफेक्टली सीझन. परफेक्टली सीझन्ड आहे. मॅरिनारा सॉस इज ठीक आहे, बट द पेस्टो सॉस इज लाईक एकदम क्रेझी. आणि गार्लिक बटर तर आपल्याला माहितीच आहे.
गार्लिक आणि बटरचा कॉम्बो हेवनली. आता एक गेम उनोचा याला हरवते, मग याला बिल पण भरायला लावते. नाही म्हणजे आपले एक कोर्स संपलाय, मेन कोर्स याच्या अगोदर एक उनो घेतलाय आणि चॅलेंज अशी लागली आहे माझी ना मॅडमची की आम्ही आता हजबंड अँड वाईफच आहेत, बट जो हरेल तो पैसे भरणार आणि तो मीच असेल. म्हणजे मी जरी हरला किंवा जिंकला तरी मीच भरणार पैसे. ते तर आहे. चलो खेलो. एक +2 उचल पहिलेच. असं थोडी असते. असंच असतं. रेड आहे टाक, उचल पहिले 2. चलो ओके चला. हे घे कलर चेंज ग्रीन. खेळ आता. ग्रीन आहे ना कलर हां. चेंज. चल स्किप. हे घे उचल 4. कलर चेंज टू ग्रीन. हे घे. अरे यार. ओ हो हो +6 भाई फर्स्ट टाइम बघितलंय मी. कसं वाटतं? गारगार वाटते. गारगार गारगार. आय एम ऑन पॅनिक मोड आहे माझ्यावर. पॅनिक मोड तर आहे. बिकॉज Come on. बिल मुश्किल आहे बाबा. कम ऑन. रेड कलर तर नाही आहे माझ्याकडे, बट माझ्याकडे आहे नंबर 6 ओ नो. अँड दॅट्स गे. आता ठीक आहे, जिंकलाय तर बिल भर. बिल तुला भरायला नाही लागेल. असा नाही, गेम असा होता का जो जिंकणार तो बिल भरणार. तो bill. वा मॅडमने उनो फ्लिप रिअल लाईफ मध्ये दिलाय. माय गुडनेस, ही प्लेट बघ किती भरली आणि इतकी मोठी आहे. दिस इज 1 पोर्शन अपेरेंटली. हे माझा हात आहे विच इज ह्यूज. हा खूपच मोठी आहे ही प्लेट. अँड दिस इज चिकन मीट बॉल इन मॅरिनेरा सॉस, मॅश पटेटोज आणि सॉटेड वेजीज. हे कसं संपणार आहे माहिती नाही, बट एकदम ॲपेटायझिंग दिसते आणि आय एम एक्सायटेड टू ट्राय. आपण पहिला ट्राय करूया मीट बॉल. हो एकदम ज्युसी सॉफ्ट आहे. मीट बॉल विथ ऑलिव्ह. हां आपण ऑलिव्ह पण ट्राय करू ना. चांगलं आहे. स्वीट आहे थोडासा, आय थिंक बिकॉज ऑफ द मॅरिनारा सॉस. बट मीट बॉल एकदम छान आहे. फुल मीट आहे, त्याच्यामध्ये दुसरं काही मिक्स नाही केलेलं. मॅडम आपण मीट बॉल त्याच्यासाठीच बोलतात ना त्याला, कारण ते मीट हो बट समटाईम्स देज व्हेजीज अँड असं असतं का? कधी काहीतरी अनियन टाकतात. हां ओके 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 गॉट दिस इट. इज कम्प्लिटली मीट आणि वेल सीझन्ड आहे. वाव. आणि ज्युसी पण आहे. एक तुम्हाला सेकंड राऊंड. देन वी विल ट्राय द मॅश्ड पटेटोज. एकदम क्रीमी दिसते. ओ भाई सुपर क्रीमी आहे आणि एकदम लाईट आहे. असं डेन्स नाही एकदम वाटत, फ्लफी वाटते एकदम. म्हणजे खायला मेल्ट होते तोंडामध्ये आणि प्रॉपरली सीझन्ड आहे. असं नाही की सॉल्ट जास्त आहे, पेपर जास्त आहे. त्याच्यावरती आय थिंक ऑरिगॅनो पण टाकले. खूप मस्त आहे. आपण वेजीज बरोबर खाऊ. एक फुल कॉम्बो बनवते मी. कॉम्बो. वेजी ब्रॉकली अँड मीट बॉल, जायंट बाईट आणि हेवनली कॉम्बो. चक्कर आली चक्कर आली. खूपच मस्त आहे. वेजीज क्रंची आहेत, एकदम फुल्ली सॉफ्ट आहे. ही वाटते आय थिंक सो दिस इज अ न्यू डिश. म्हणजे ही नवीन डिश आहे जी त्यांनी आताच रिसेंटली चालू केली आहे वाटते. कारण आम्ही लाईक 1-2 महिन्या अगोदरच आले होते, तेव्हा ही डिश नव्हती तिकडे. इकडे सॉरी. बट आय लव्ह इट. म्हणजे स्टेक सारखाच कॉम्बो आहे. बट इन्स्टेड ऑफ स्टेक यू हॅव मीट बॉल्स, हां बट स्टील सो यमी. आणि मीट बॉल्स आपण नॉर्मली कधी खात नाही ना, सो समथिंग एल्स, समथिंग डिफरंट. बट दिस इज टू डाय फॉर. आणि याचा पोर्शन इतका मोठा आहे. रेटिंग काय देणार? खातच राहायला वाटतं. रेटिंग याला मी एकदम क्रेझी. एकदम क्रेझी. एकदम क्रेझी, बट ओनली इफ यू लाईक स्वीट. मला आवडलं. तुमचं तुम्ही येऊन बघा, तुम्ही पण ट्राय करा. आपल्याला स्वीट बीट नाही, एकदम आपल्याला महाराष्ट्रीयन ठेचावाला स्पायसी. व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर मी मॅश पटेटोज चालू केलं. वन ऑफ माय फेवरेट डिशेस. मीट बॉल घेऊया विथ मॅश पटेटोज. कॅमेरा हल्ला. मीट बॉलचा ना यांचा मॅरिनारा सॉस जो तो डिप आला होता ना, आणि हा खूप जमीन आसमानाचा फरक आहे. मॅरिनारा डिप वॉज इकडेच आहे. थांबा
कलर डिफरन्स बघा. हा लिटरली रेड दिसतोय आणि हा थोडासा ग्रीनिश रेड दिसतोय. पेस्टो मॅरिनारा काइंड ऑफ सॉस आहे हा. हा खूप चांगला सॉस आहे. इट्स लाईक वन ऑफ द बेस्ट. आणि ऑलिव्ह बरोबर खाऊन बघ. नाही आपल्याला ऑलिव्ह आवडत नाही बाबा. ऑलिव्ह आपल्याला काय आवडत नाही. ब्रॉकलीच्या झाडाला आपण लावलं आहे मॅश पोटॅटो. हो येस, त्याच्याबरोबर घेतलंय. दिस इज अ चाय. ह्याला बोलतात बाईट, नाहीतर ते एवढुकले चिमण्यासारखे बाईट घेतात ना. भेटू 1 मिनिटानंतर रिव्ह्यूसाठी. जर मला मॅश पोटॅटोमध्ये सिझनिंग नसेल फॉर एक्झाम्पल, तर हा सॉस जो आहे तो मी मॅश पोटॅटोबरोबर मिक्स करून पण. ही काय चपाती भाजी आहे का? आपण महाराष्ट्रात, आपण चपाती भाजीच खातो. ओके, या डिशला मी पण क्रेझी देईल. नॉट एकदम क्रेझी, इट्स क्रेझी. मॅडमला तर एकदम क्रेझी वाटलं, बट क्रेझी फॉर मी. तुम्ही पण या इकडे. 702 मागे तो पिलो आहे. पिलो नाही, मागे तो सोफा आहे, विच इज अ व्हेरी आयकॉनिक सोफा. तिकडे या, बसा, फोटो काढा आणि आम्हाला टॅग करा. आणि कॅफेचे वाईब्स एकदम वाईब. कोझी. व्हॅलेंटाईन्स डेला तुम्ही इकडे येऊ Yes. शकता. परफेक्ट डेट स्पॉट. या ओके मॅडम, तुम्हाला कॅफे 702चा रिव्ह्यू कसा वाटला? मला तर खूपच आवडलं. फूड वाईब, इकडचे एकदम कोझी लाइटिंग, आणि व्हॅलेंटाईन्स करता डेट लावायचं असेल तर दिस इज परफेक्ट. व्हॅलेंटाईनसाठी दिस इज अ परफेक्ट डे स्पॉट. भारी आहे एकदम. एकदम म्हणजे पॅरिसवाले वाईब्स नाहीत एकदम त्याचा, पॅरिस म्हणजे कॅफे, पॅरिसचे कॅफे कसे असतात. मॅडम पॅरिसला पण त्यांचं पोहोचले. काय aesthetic तुम्हाला तसंच काय आहे. बोलायचं आहे? असते का मला पॅरिसला घेऊन चल. नाही, बट इट इज व्हेरी अस्थेटिकली प्लीजिंग Yes. आणि खूप चांगलं आहे. आणि जर तुम्ही आले तर त्या चेअरवरती बसून फोटो काढा आणि आम्हाला टॅग करा, POV इंडियन वाईफ ऑन इन्स्टा. आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करायला विसरू नको, कारण नेक्स्ट ब्लॉग आपला काहीतरी फूड ब्लॉगच आहे ऑफकोर्स, बट आपण स्ट्रीट फूड ट्राय करणार आहोत. सो आम्हाला कमेंट्समध्ये सजेस्ट करा की कुठे गेला पाहिजे. बट दिस कॅफे गेट्स अ थम्स अप फ्रॉम बोथ ऑफ अस. डू ट्राय. 100%. अजून जेवण तर संपलं नाही. चला.